फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ना जसं की तुम्हाला माहिती आहे आत्ताच आमचं नवीन घर झालेलं आहे आणि आमच्या नवीन घरामध्ये ना आता आम्ही नवीन वस्तू घेतोय. तर त्याच्यातलीच एक वस्तू आम्ही पाहायला जाणार आहे. तर ती वस्तू कोणती आहे आणि कशी आहे ना हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळालं असतं. इथं त्रिशा पण रेडी झाली आणि स्वप्नील पण रेडी झाले. तर चला आपण पटकन जाऊन पाहू की ती वस्तू कोणती. चला मग आमच्याबरोबर तुम्ही पण. आता आम्ही इकडे देवघर पाहायला आलेलो होतो आणि इथं ना खूप छान छान यांच्याकडे व्हरायटी आहे. आम्ही खूप छान छान पाहिलं. तर आम्ही कोणता देवघर घेतलं नाही आहे तुम्हाला पुढे दिसल. तर यांचं इथं असं दुकान आहे मस्त. इथं पा इथं सगळे कपाट वगैरे. मला हे कपाट खूप आवडले. याच्यात मोठं पण आहे आणि इथं सोफे वगैरे आहे. त्रिशा उतर खाली इथं मारीला. इथं मस्त सोफे पण आहे. इथं हे जे तुम्हाला दिसते ना ते लोखंडाचे दोन ॲल्युमिनियमचे आणि इथं जे तुम्हाला दिसते ना ते लाकडी दोन. हे छान आहे. इथं एक बेड गेला वाटतं इकडचा आणि खूप छान छान आहे. तर देवघर पण मी तुम्हाला दाखवते. मस्त मस्त आहे. तर या पाय इथं सगळे असे देवघर आहे छान छान मस्त मस्त. यो पण छान आहे. यो पण मस्त आहे इकडचा. तर मला असा छोटासाच पाहिजे होता. तर ना इथं छान छान असे मस्त टिपॉय होते. त्याच्यावरती दगडं बिगडं होते आणि खूप छान होते या दुकानात सगळे. म्हणजे व्हेरायटी आम्हाला खूप छान पाहायला भेटली. आणि तिथं कोपऱ्यात ना मला एक छान असं देवघर दिसलं. तर मी ते स्वप्नीलला दाखवित होते आणि स्वप्नीलला पण ते म्हणजे लांबून जास्त छान वाटत होतं ते. पण ते आमच्यासाठी ना खूप मोठं होऊन जाईल म्हणून आम्ही थोडं छोटंसंच पाहायला गेलो होतो तिकडं. तर चला बघू आपण पुढं ते कसं देवघर आहे तिकडं. तर नाही इथं मला एक देवघर आवडले. मी ते तुम्हाला दाखवते. हे पाहिजे मस्त आहे. डोरवाले थांब ग. याला मस्त डोर आहे अशी. जेव्हा चालू करायचं तेव्हा चालू करायचं, जेव्हा बंद करायचं तेव्हा बंद करायचं. छान आहे मस्त आहे. याची पण फिनिशिंग. इथं असं हे टेबल आहे याचं. इथं खाली अशी याची ट्रे आहे. आपल्याला काही भोक वगैरे दाखवायचं असेल ना तर. आणि खाली मस्त नाही असे दोन डोर येत आहे. दोन ड्रॉवर आहे. तर असं कधी आपल्याला लागलं काही जेव्हा पाहिजे तेव्हा बंद चालू करता येते. मस्त आहे. मला तर हे पण आवडलं. तर बघू आता आमचं कोणतं फायनल होते आणि जे फायनल होईल ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि याला पण खूप छान आहे. याला बाजूला मोर पिसार आहे. तुम्ही बघू शकता. मस्त आहे. एकच नंबर मंदिर भेटलेले सगळे. आणि आम्ही सहज आलो होतो. आम्ही वेगळं काम करायला आलो होतो पण आमचं वेगळंच काम झालं इकडे येऊन. हां तर नाही इथं आम्ही देवघर पाहतोय आणि इथं मस्त मस्त असे सोपे. इथं स्वप्नील पण आहे. हां तर तुम्ही हे कपाट बघताय ना हे कपाट पण खूप छान होतं. तर 3 डोअरचं होतं आणि मध्ये त्याला खूप मोठा असा आरसा पण होता आणि ओव्हरऑल मस्त छान होतं त्याचं लुक. इथं छानाचं कपाट आहे. तर जर तुमच्यापैकी कोणाला फर्निचर करायचं असेल तर यांच्या दुकानात तुम्ही विजिट करू शकते. चाकण नाशिक हायवेवर यांचं दुकान आहे. यांच्या दुकान भाई आपके दुकान का नाम क्या है? इथं आहे त्रिशा आणि इथं आहे स्वप्नील. हां तर इथं ना आमच्या दोघांचा मस्त फोटोशूट झालेला आहे. आणि इथं छान छान असे वॉर्डरोब वगैरे छान आहे पण. तर हे स्लायडिंगवाले आणि मस्त आहे. तर आता हळूहळू आम्ही आमच्या घरासाठी ना एक वस्तू घेणार आहे. तर आम्ही काय काय घेणार आहे कसं कसं घेणार आहे. मला नाही याच्यातला यो बेड पण खूप आवडला. यो मस्त आहे बेड. तर ना पुढं मागं आम्ही यो बेड पण घेऊ. आम्हाला छान आहे. स्वप्नीला मी सांगाल मला घेऊन द्या ते घेऊन देतील मला. तर याच्यातवर तुमचं काय म्हणणं आहे. तर आता आमचे सगळ्यात मेन 2 कामं आहे. एक तर देवघर घ्यायचं आणि एक तर फ्रीज घ्यायचं. मला फ्रीज आणि देवघर घ्यायचं आहे. तर ना देवघराचं काम तर झालं आमचं. आता कोणतं देवघर आहे आणि कोणतं आम्ही घेतलेलं आहे ना हे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल. आणि फ्रीज पण ना मी कोणता घेणार आहे पण तुम्हाला लवकरच दाखवेल. आणि असं इथलं सगळं आम्ही पाहायला आलो होतो तर आम्हाला खूप छान वाटलं. आता आहे ना आपलं घर झालं ना म्हणजे आपण एक वस्तू घेत असतो हळूहळू नाही का. इतके दिवस मी कसे तरी दिवस काढले. सगळ्यांचं पाहायचं नाही का यांच्या घरात तसं आहे यांच्या घरात असं आहे. मला पण लय मन व्हायचं. पण ते ना रेंटच्या घरात राहणं आणि आपलं घेणं याच्यात खूप फरक राहतो. तर ना आता इथं आमचं बिल चाललेलं होतं. आम्ही बिल करीत होतो. फायनली आमचं देवघर कोणतं घेतलं आहे ना आम्ही
ते आम्ही डिसाईड केलेलं होतं. तर चला घरी जाऊन पटकनी तुम्हाला देवघर दाखवते आम्ही कोणतं घेतलंय ते. तर त्रिशाना फायनल तुम्हाला रिव्हील करते की आम्ही कोणतं देवघर घेतलेलं आहे. त्रिशा लाईट लाव ग देवघराची. तर ना फायनली आम्ही देवघर घेतलेले आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स मी देवघर घेतलेलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. तर इथे हे 2 कलश आहे आणि इथं ओम आहे, मध्ये स्वास्तिक आहे, इथं पण शुभ लाभ लिहिलेलं आहे. इथं मस्त घंटी अशी लटकती आहे आणि इथं पण असे घंटे आहे. तर खूप छान वाटलं देवघर. मला खूप आवडलं. मला असं छोटं मस्त आणि सोबर पाहिजे होतं. आणि इथं बाजूला तुम्हाला दिसत असं ना, इथून घ्या ना, इथं बाजूला जर तुम्हाला दिसत असेल ना तर दोन्ही बाजूनी इथं मोरपंख आहे, तुम्ही बघू शकता छान. आणि खूप छान काम केलेलं आहे त्याच्यावर. मला खूप आवडली त्याची फिनिशिंग. आणि इथं आपल्याला ताट वगैरे ठेवता येतं, दिवा ताट. आपल्याला जर नैवेद्य दाखवायचं असलं देवाला तर त्याच्यासाठी नाही इथं आपल्याला ताट वगैरे दिलेलं आहे ठेवायला. आणि इथं नाही ड्रॉवर दिलेलं आहे, त्याच्यात आपलं धूप अगरबत्ती आपण सगळं जे काही देवाचं सामान असेल वस्त्र वगैरे ठेवू शकतोय. तर ना हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या ना मी याच्यात देव शिफ्ट करणार आहे आणि देव शिफ्ट करल्यावर ना माझं देवघर आहे कसं वाटतं तुम्हाला हे मी उद्या तुम्हाला दाखवेन. तर उद्या खरंच मी खूप खुश आहे, खूप हॅपी आहे की उद्या फायनली माझे देव इथं विराजमान होणार आहे आणि विराजमान झाल्यावर मी तुम्हाला ते दाखवेलच. तर चला भेटते तुम्हाला उद्या. तर इथं छान देवाऱ्यात दिवा वगैरे लावलेला आहे मी.